नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या संदीप आरगडेज इन्स्टिट्यूट या यूट्यूब चॅनलवर। मित्रांनो बघा, बूस्टर टेस्ट सिरीज 14.0 मधला पेपर क्रमांक 1 नवीन मिशन चालू झालंय। दररोज एक पेपर रेग्युलर सोडवायचा आहे, परीक्षा येत तोपर्यंत रेग्युलर सोडवायचा आहे। लक्षात ठेवा, ज्या व्हरायटीचा पहिल्याच पेपरला क्लिअर करेल, ज्या व्हरायटीचा प्रश्न तुमच्या डोळ्याखालून जाईल त्या व्हरायटीचा प्रश्न कधीच चुकणार नाही सर, याची फक्त काळजी घ्या। बाकी सगळी गोष्ट, सगळ्या व्हरायटीचे क्वेश्चन मी कव्हर करून घेईन, काळजी करू नका। त्यामुळे बूस्टर 14.0 चा याचा पेपर जो आहे दुपारी बरोबर 12 वाजता आपलं संदीप आरगडे इन्स्टिट्यूट नावाचं हे जे टेलिग्राम चॅनल आहे संदीप आरगडे इन्स्टिट्यूट, हा टेलिग्राम चॅनल जॉईन राहा। याला दुपारी 12 वाजता तुम्हाला काय पडणार आहे, त्याची PDF पडणार आहे। ती PDF प्रिंट काढायची, ज्यांना ज्यांना शक्य आहे त्या विद्यार्थी मित्रांनी सगळ्यांनी त्याची प्रिंट काढायची। लक्षात ठेवा, प्रिंट काढायची, प्रिंट काढून एका फाईलला लावा, एक फाईल करा, एक पेपर सोडवा। स्वतःला किती वेळ लागतोय स्वतःचं ट्रॅक रेकॉर्ड स्वतः तयार करा। किती वेळ लागला, किती बरोबर आले, किती चुकले, का चुकले, रिमार्क स्वतःचा स्वतः लिहायला शिका। आपण जोपर्यंत आपल्या स्वतःच्या चुकांवरती काम करणार नाही तोपर्यंत आपण सक्सेसफुल होणार नाही, ही गोष्ट पहिली समजून घ्यायची। काय होतं, अभ्यास आणि आभास हे दोन शब्द खूप महत्त्वाचे आहेत। अभ्यास करणारी जनता बोटं मोजणे इतकी आहे, आभास करणारी जनता ही खूप आहे। म्हणजे समाधान वाटणारी, समाधान म्हणून अभ्यास चालू असणारी जनता खूप आहे। जे सातत्यपूर्ण अभ्यास करतात ते जिंकतात। त्यामुळे बूस्टर टेस्ट सिरीज 14.0 सुरू झाली, 14.0 सुरू झाली, ती संपत तोपर्यंत पूर्ण म्हणजे परीक्षेपर्यंत अजिबात हटायचं नाही। ही गोष्ट रेग्युलर जो करेल, पेपर तुम्हाला अवेलेबल करून दिलाय यूट्यूबला। पहिल्या नेहमीप्रमाणे पहिल्या 3 व्हिडिओचे एक्सप्लेनेशन यूट्यूबवरती देतो आपण, ॲपवरती पण असतंय पण यूट्यूबवरती देतो। बाकीचे उरलेले ह्या 14.0 मधील 12 पेपर आपल्या ॲपवरती मिळतात। लक्षात ठेवा, आपल्याला दररोज पेपर तर फ्री स्वरूपात आपल्या टेलिग्रामला पडणार आहे। ह्याचं एक्सप्लेनेशनचे व्हिडिओ आपल्याला ती बॅच जॉईन करायची आहे। बूस्टर टेस्ट सिरीज 14.0 यूट्यूबवरती जी काही लिंक खाली असेल डिस्क्रिप्शनमध्ये त्याच्यावर जा, किंवा प्ले स्टोअरला आपला ॲप डाउनलोड करून ते तुम्हाला जॉईन करायची। लक्षात ठेवा, आता आजचा पेपर जर पाहिला, प्रत्येकाने एक गोष्ट समजून आली असेल की आजचा पेपर लई चिल्लर होता सर, म्हणजे 20 मिनिटाचा पेपरच नव्हता। 20 मिनिटाच्या आत माझे 20 पैकी 20 बरोबर येण्यासारखे प्रश्न होते। 1-2 प्रश्नामध्ये इकडे तिकडे होऊ शकतो, नो डाऊट, पण तुमच्यापैकी कुणीच 15च्या खाली नसेल, कुणीच नसेल, कुणीच अजिबात एकही नाही। जो विद्यार्थी मित्र अजून या सोप्या पेपरला जर 15च्या कमी येत असेल तर त्याला वेळ आहे, त्या उरलेल्या वेळामध्ये त्यांनी बेसिक पासून तयारी करून घ्यावी। कारण काय होतं, पुन्हा तेच सांगेल की मनाचं समाधान म्हणून अभ्यास करू नका, खरंच आपण त्यात होतोय का, त्यात काम करतोय का, हे स्वतःला विचारा। मला किंवा दुसऱ्या कोणाला विचारायची गरज नाही, स्वतःला विचारा। स्वतःला जेव्हा स्वतःला विचाराल ना, तर आतून बरोबर उत्तर येणार आहे की तू फक्त रबके भरोसे बसलाय, तुझे कष्ट त्या स्वरूपाचे नाहीयेत, तू त्याच्यावर काम करत नाहीये, तू त्याच्यापासून लांब पळतोय लांब, तू पळतोय म्हणल्यावर यश कसं मिळेल, नाही मिळणार। मग बघा, तुम्ही हा पेपर सोडवलेला आहे, त्या पेपरचे प्रश्न आपण सगळे बघूया। बघा, पहिला प्रश्न, काव्या एका आयताकृती मैदानाच्या मध्यभागी उभी आहे। आता आयताकृती मैदान आहे, एक आयताकृती मैदान, त्याच्या बरोबर मध्यावरती ही काव्य उभी आहे। बर, ती नैऋत्य दिशेने तिरपी चालू लागते, नैऋत्य दिशेने तिरपी चालू लागते, मध्येच ती वायव्येकडे वळते। म्हणजे अशी ही नैऋत्य दिशेकडे जाणार, अशी नैऋत्य दिशेकडे जाणार, पण मध्येच ती वायव्येकडे वळते आणि मैदानाच्या एका कोपऱ्याला पोहोचते, मैदानाच्या एका कोपऱ्याला पोहोचते। करेक्ट आहे, हे असं इथे कोपऱ्याला पोहोचली। तर आता काव्यापासून मैदानाचा केंद्रबिंदू कोणत्या दिशेला आहे? आता काव्य आली इथं, इथून मैदानाचा हा जो पॉइंट आहे, हा जो मध्यबिंदू आहे, केंद्रबिंदू आहे, तो कोणती दिशा आहे? तिरपी दिशा। कोणती दिशा रे? आग्नेय दिशा। ऑप्शन नंबर किती? 4। करेक्ट, सहज सोपं लक्षात आलं असेल। लक्षात ठेवा, सगळ्या व्हरायटीचे प्रश्न, दिशाज्ञान चाचणी, कंपल्सरी क्वेश्चन
मागच्या परीक्षा पाहिल्या तर 2-2 आल्यात. आपल्याला सगळ्या व्हरायटीचे प्रश्न आपण ह्या टेस्टमध्ये जर दिशा विचारलं तर पुढच्या टेस्टमध्ये अंतर विचारेल, पुढच्या पेपरमध्ये मी काय करेल डिग्रीमध्ये फिरवणं विचारेल. म्हणजे सिंपल लक्ष ठेवा, सगळ्या व्हरायटीचे प्रश्न डोळ्याखालून गेलेच पाहिजे. गेले ना मग बघा आयोगाचा पेपर आपलाच पेपर हे लक्षात येऊन जातं. ठीक आहे, त्यामुळे याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर 4. बघा एका सांकेतिक भाषेमध्ये टर्मिनेट या शब्दाला असे अंक दिलेले आहेत, तर 26 51 81 5 हा कोड कोणत्या शब्दासाठी वापरण्यात येईल ते सांगा. आता अक्षरमालेचा प्रश्न आहे. अक्षरमालेचा कोणताही प्रश्न असू द्या, ABCD EFGHIJKLM NOPQRSTUVWXYZ. बघा इथे केलं नंबरिंग आपल्याला माहिती 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 26. मित्रांनो पहा आता काय आहे, मला कळलंय टी साठी 7 दिसत आहेत बाबा, टी साठी 7, टी साठी ऍक्च्युली काय पाहिजे 20, पण पार्टनरचा नंबर घेतलाय की काय, हो लॉजिक तर तेच दिसतंय. ई साठी 22 हो पार्टनरचा क्रमांक घेतलाय बाबा, ई साठी 22. आर साठी 9 हो पार्टनरचा क्रमांक घेतलाय. मग तुम्हाला 26 किंवा 2 म्हणलं की वाय ने स्टार्ट होईल, वाय ने स्टार्ट होणार एकही पर्याय नाही. मग काय आहे 26 म्हणजे पार्टनरचा क्रमांक, म्हणजे स्टार्ट होणार ए ने म्हणलं हा पर्याय गेला 2 तर गेले. आता यांच्यापैकी पहिले तिन्ही सारखेत. मी नेहमी सांगत आलोय ज्या वेळेस आपण पर्याय 2 इलिमिनेट होतात तेव्हा राहिलेल्या 2 पर्यायापैकी इलिमिनेट काय होईल हा विचार करायचा. तर हे 2 इलिमिनेट झाल्यानंतर यातले जे सिमिलर आहे ते नका चेक करू, म्हणजे सेकंड चेक करून फायदा होणार आहे का नाही, थर्ड चेक करून फायदा होणार आहे का नाही, म्हणजे 4 चेक करून फायदा होणार आहे. म्हणजेच काय चौथं जे आहे म्हणजे इथं 1 का 5 15 म्हणजे 26 5 18 15 कोणाच्या पार्टनरचा आहे तर 15 हे 12 आहे. 15चं काय पार्टनर 15 कोणाचं एलचं आहे, एलचं आहे एल म्हणजे ऑप्शन नंबर किती बरोबर 3 बरोबर करेक्ट. लक्षात ठेवा. आता सर हे प्रश्न तुम्ही कुठून बनवतो सर, पहिलाच व्हिडिओ युट्यूबला आहे म्हणून क्लिअर सांगतो. लक्षात ठेवा माझ्या डोळ्यासमोर टोटल आयोगाचे प्रश्न असतात, आयोगाचे PYQ असतात. त्या PYQच्या आधारावरती मी स्वतः पेपर बनवतो, स्वतः गंडवतो, तुम्हाला स्वतः टाईपचे पॅटर्न घेतो. बस तुमच्याकडून सराव करून घेणं हा उद्देश आहे. त्यामुळे आयोगाला ओळखून हे कार्यक्रम चालू आहे, लक्षात ठेवायचं. ओके, तुम्ही फक्त मी जेवढे वाढेल ना तेवढं फक्त पचवा, बाकी बघा आयोगाचा पेपर आपल्या बाहेर जात नसतो. बघा पुढे मनोजला एका परीक्षेमध्ये गणित, इंग्रजी व विज्ञान या 3 विषयामध्ये 4 5 6 या प्रमाणात गुण पडलेले आहेत. म्हणजे 3 विषय आहे, गुणोत्तर प्रमाण आहे. म्हणजे गणिताला 4च्या पटीत, इंग्रजीला 5च्या पटीत आणि विज्ञानाला 6च्या पटीत गुण पडलेले आहे. जर त्या विद्यार्थ्यास त्या 3 विषयात एकूण 195 गुण मिळाल, 3चं एकूण किती 195, तर त्याचे असतील तर त्याचे इंग्रजी विषयातील गुण किती. आता इंग्रजीचे गुण काढायचे, गुणोत्तर प्रमाण आहे इंग्रजी, सगळ्यांचं एकूण किती 195, 195ला कितीने भागायचं आणि कितीने गुणायचं एवढं महत्त्वाचं असतं. जेव्हा गुणोत्तर प्रमाण येतं सगळ्यांचं एकूण आहे म्हणजे प्रमाणांची बेरीज करा, 4 + 5 + 6 प्रमाणांची बेरीज, आणि ज्याची किंमत काढायची त्याचं प्रमाण इंग्रजी 2 नंबरला आहे म्हणजे 5. इथे 195 भागिले किती येईल तर 15 गुणिले 5, 15चा पाडा म्हणा 15 × 1 = 15. ओके, 15 × 1 = 15 उरले 4, 15 × 3 = 45, 3 × 5 = 65. म्हणजे याचा अर्थ इंग्रजी विषयामध्ये गुण किती मिळाले 65. ऑप्शन नंबर 4 बरोबर करेक्ट आहे. इथं जर तुम्हाला विचारलं असतं गणिताचं तर हे खाली तेच येणार, फक्त इथं 4 आलं असतं. इथं जर विचारलं असतं विज्ञानाचं तर विज्ञान 6 आहे मग 6 आलं असतं. लक्षात ठेवा सगळ्यांची बेरीज आहे, बेरीज करा. कधी कधी सरासरी देतात, तिघांची सरासरी म्हणजे गुणिले 3 करायचं, ही इथं लिहायचं. लक्षात ठेवा म्हणजे आपल्याला बेरीज आहे तर बेरीजमध्ये खाली बेरीज. बघा पुढचा प्रश्न जाणून बुजून तिसरा प्रश्न हा थोडासा लेंदी आणि मोठा टाकलेला आहे, त्याला पझल क्वेश्चन म्हणतात, वर्गीकरणाचा प्रश्न म्हणतात. आता काय दिले बघा,
एका सप्ताहातील सोमवार ते शुक्रवार या 5 दिवशी अर्थशास्त्र, इतिहास, संख्याशास्त्र, इंग्रजी, गणित या विषयातील अभ्यागतांची व्याख्यानं आयोजित करायची आहे. प्रत्येक दिवशी एकच व्याख्यान होईल. अर्थशास्त्राचं व्याख्यान मंगळवारी आयोजित केले नाही. इतिहासातील अभ्यागत व्याख्यात्यांना फक्त मंगळवारीच वेळ आहे, म्हणजे सोमवार ते शुक्रवार. आता सोमवार, मंगळ बरोबर, बुध बरोबर, गुरु आणि कोणता शुक्रवार. आता तुम्हाला प्रश्न विचारलाय, खरं तर मोठा प्रश्न जेव्हा जेव्हा दिसेल तेव्हा नेहमी सवय माझी काय पाहिजे, प्रश्न काय विचारलाय, शुक्रवारी कोणते व्याख्यान होईल, शुक्रवारी कोणते व्याख्यान म्हणजे शेवटच्या दिवशी कोणते व्याख्यान होईल एवढं तुम्हाला सांगायचे. हा माहितीचा प्रश्न आहे. हा जर तुम्ही सिक्वेन्सने सोडवला असेल तर तुम्हाला आयोग कळलेला नाही. आत्ता जरी कळला नसेल तरी चालेल, पण येणाऱ्या काळात तुम्हाला आयोग कळलाच पाहिजे. म्हणजे काय करायचे सर, तर लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या जे पॉईंट सांगत जाईल ते तिथं लिहित चला. हा 3 नंबरचा प्रश्न याच्या बाजूला, 4 नंबरचा प्रश्न याच्या बाजूला लिहिणं गरजेचं आहे. काय लिहिणं गरजेचं आहे, अशा टाईपचा प्रश्न मी शेवटीच सोडवणार हे लिहिणं गरजेचं असतं, लक्षात ठेवायचं. बरोबर, हे लक्षात आलं तुमच्या? ओके. आता बघा याचं काय आहे, बघूया, वाचू. शुक्रवारी कोण येते ते बघूया. इतिहासातील अभ्यागत व्याख्यात्यांना फक्त मंगळवारीच आहे. इथं इतिहास आहे, इतिहास बर सवड आहे. अर्थशास्त्राचं व्याख्यान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच गणिताचं व्याख्यान होईल. आता अर्थशास्त्र इथं लगेच गणित होणार आहे का? नाही. अर्थशास्त्र इथं लगेच गणिताचं होऊ शकतं, अर्थशास्त्र इथं गणित म्हणजे शेवटच्या दिवशी अर्थशास्त्र होऊ शकत नाही. बरोबर, अर्थशास्त्राचं व्याख्यान झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेचच गणिताचं व्याख्यान आयोजित करावे लागते. आणि अर्थशास्त्राच्या व्याख्यानाच्या अगोदर इंग्रजी, म्हणजे अर्थ असा आहे की ज्याच्या अगोदर इंग्रजी येणार आणि ज्याच्या नंतर गणित येणार. म्हणजे तुम्हाला कळलं शुक्रवारी कोणतं व्याख्यान आहे, गणित, ऑप्शन नंबर 3. मग इथं राहिले संख्याशास्त्र. बघा पुढचा प्रश्न, भूमितीचा प्रश्न घेतलाय. बरेच जण मला विचारतात की सर भूमिती जरा त्रास देतोय हो सर, भूमितीचं कळत नाही हो सर. सिंपल लक्षात ठेवा, काय करायचं भूमितीचं, काय करायचं. भूमितीमध्ये बूस्टरमध्ये ज्या टाईपचा प्रश्न येतोय, आता बघा इथं एका त्रिकोणाच्या बाजू अनुक्रमे 5, 12 आणि 13 सेंटीमीटर लांबीच्या आहे. तर त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढायचे, म्हणजे याला हिरोचं सूत्र म्हणतात, विषमभुज त्रिकोण म्हणतात. बरं, म्हणजेच काय, तर तिन्ही बाजू वेगवेगळ्या आहेत, म्हणजे तिन्ही बाजू दिल्या असता त्या त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं ह्याला हिरोचं सूत्र म्हणतात. त्या सूत्राचा वापर या टाईपचा प्रश्न जर परीक्षेला आला तर तो कधीच चुकला नाही पाहिजे, याची काळजी तुम्ही घ्यायची आहे. बाकी सर अजून कशातून प्रॅक्टिस करू, फक्त आणि फक्त PYQ. फक्त जर PYQ वर काम केलं ना मित्रांनो, PYQ आपले ग्रंथ जे आहेत म्हणजे अंकगणिताचं PYQ, बुद्धिमत्ताचं PYQ, त्या PYQ बुकमधून भूमितीला आत्तापर्यंत आलेले PYQ हे जर तुम्ही सोडवले तर तुम्हाला अजिबात वेगळं काही करायची गरज नाही. PYQ मध्ये असणारे भूमितीचे प्रश्न आणि आपण बूस्टरमध्ये घेतलेले भूमितीचे प्रश्न याच्या व्यतिरिक्त काहीच गरज लागणार नाही. मग त्रिकोणाचं क्षेत्रफळ जे आहे, आपल्याला पहिली बाजू बघा, ह्याला अर्ध परिमिती म्हणतात. पहिलं अर्ध परिमिती काढा, त्याला आपण सेमी पॅरामीटर म्हणजे कॅपिटल S म्हणूया. म्हणजे तिघांची बेरीज भागिले 2, 5 + 12 + 13 भागिले 2. यांची बेरीज करू, 5 आणि 12 17 आणि 13 30 भागिले 2 म्हणजेच 15. म्हणजे S ची किंमत किती आली, 15. आता हिरोचं सूत्र काय सांगतंय, तर क्षेत्रफळ बरोबर, हिरोचं सूत्र असं सांगतं, क्षेत्रफळ बरोबर स्क्वेअर रूटचं चिन्ह आहे बरोबर, S कंसात S वजा A, S वजा B आणि S वजा C. करेक्ट. मग बघा आता इथं क्लिअर होऊन जाईल. S म्हणजे काय, तर हे वर्गमूळ चिन्ह टाकलं, S ची किंमत 15 आहे, गुणिले 15 वजा A ची किंमत किती, 5, 15 वजा 5 म्हणजे 10, गुणिले 15 वजा B म्हणजे 12 म्हणजे किती आलं, 3, गुणिले 15 वजा 13 म्हणजे 2. यांचा गुणाकार करायचा आहे. मग बघा 15 गुणिले 10, 150 गुणिले 3, 450 गुणिले 2 म्हणजे 900. 900 कशाचा वर्ग आहे रे, 30चा, म्हणजे 30 स्क्वेअर सेंटीमीटर. म्हणजे ऑप्शन नंबर 1 बरोबर. इथं तुम्हाला हे माहीत असणं गरजेचं आहे. तिन्ही बाजू दिल्या असता त्रिकोणाचं क्षेत्रफळ कसं काढायचं ह्याला म्हणतात हिरोचं सूत्र, म्हणजेच काय, हिरोज फॉर्म्युला असं म्हटलं जातं या पद्धतीने. आता कधी प्रॉब्लेम येईल का, आता तुम्हाला एक क्लिअर कळेल की ज्या टाईपचा प्रश्न सरांनी घेतला
त्या टाईपचा मी प्रश्न कधी चुकवणार नाही. बघा पुढचा प्रश्न, एक रक्कम सरळ व्याजाने 6 वर्षामध्ये 420 होते. 6 वर्षे रक्कम बरोबर 4200, तर 9 वर्षात ती रक्कम किती होते? 9 वर्षात रक्कम होते 4500. किती? 4500. तर व्याजाचा वार्षिक दर काय? मित्रांनो, एक गोष्ट लक्षात येऊन जाते की 6 वर्षाची याला रास म्हणतात. खरं तर रास म्हणजे तुम्हाला ही गोष्ट लक्षात येऊन जाईल, हे वर्ष वाढले, 3 वर्ष वाढले, 3 वर्षामध्ये जो आकडा वाढलेला असतो त्याला आपण काय म्हणतो? व्याज म्हणतो. व्याज. मग हे व्याज वाढलेलं आहे ते 300. 3 वर्षाला 300 म्हणजे एका वर्षाला, म्हणजे आपल्याला इथं कळतं 3 वर्षे व्याज बरोबर 300, म्हणून 1 वर्ष व्याज बरोबर 100. करेक्ट आहे. आपल्याला एकतर काय करायचंय, एकतर 6 वर्षाचा किंवा 9 वर्षाचा विचार करूया. मी 6 वर्षाचा विचार करतो. 6 वर्षे व्याज बघा, 6 वर्षाचं व्याज बरोबर 600. सरळ व्याजाने प्रत्येक वर्षाचं व्याज काय असतं? सेम. मग आता I = PNR भागिले 100. करेक्ट. P म्हणजे प्रिन्सिपल. आता 6 वर्षाचं व्याज किती आहे? 600. मित्रांनो, रास किती आहे? 4200. यांची वजा केली तर येते किती? 3600. 3600 मुद्दल झाली किती वर्षासाठी? 6. रेट माहित नाही, R भागिले 100. इकडे I ची किंमत आली 600. बरोबर. चला 2 शून्य गेले, 2 शून्य गेले. मग इकडे हे खाली घेऊया. 600 भागिले 36 गुणिले 6 म्हणजेच R. करेक्ट. मग 6चा पाडा जर म्हणला तो आला 100. बरोबर. परत जर 4 ने भागलं तर आलं 25, इथं आलं 9. बरोबर. 4 9 चौक 36. बरोबर. मग आता बघा 25/9. 9 दुने 18, उरले किती? 7. 7/9 म्हणजे 2.7/9. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट आहे. लक्षात ठेवा, व्याजाचा कोणत्या टाईपचा प्रश्न घेतला तर रास दिले असता काय परिस्थिती हे कळून जाईल. बघा पुढचा प्रश्न, एक रेल्वे गाडी 150 मीटर लांब प्लॅटफॉर्म 50 सेकंदात पार करते आणि प्लॅटफॉर्म उभ्या असणाऱ्या व्यक्तीला 35 सेकंदात पार करते. मित्रांनो, कन्सेप्ट बघा, व्यक्तीला पार करायचा असेल आणि प्लॅटफॉर्म जर पार करायचा असेल, प्लॅटफॉर्म बरोबर, प्लॅटफॉर्म जर पार करायचा असेल, दोघातला फरक काय बघा. व्यक्तीला जर पार करायचा असेल तर आपल्याला माहिती डिश करो विश करो डिश टीव्ही, आणि प्लॅटफॉर्मला पार करायचं असेल x + y = TV. बरं, हे काय आहे बघा. व्यक्तीला पार करतो म्हणजेच काय, ट्रेनची लांबी जी असते ती, त्याला सेकंद किती सेकंद लागतात? 35. वेग माहीत नाही, x बरोबर 25 इथं ट्रेनची लांबी x आहे तशी, पण प्लॅटफॉर्मची लांबी दिली ना 150 मीटर. बरोबर. किती सेकंदात? 50. मग इथे x ची किंमत मित्रांनो, x ची किंमत 35 आहे, ती ठेवा. 35 + 150 बरोबर 50. मग हे तिकडे जाऊन मायनस करा. 15 बरोबर 150 म्हणजे v बरोबर 150 भागिले 15 म्हणजे v बरोबर किती? 10 मीटर पर सेकंद. आता एक क्लिअर कळलं, v बरोबर 10 मीटर पर सेकंद झालं. हे ठेवा इथं, म्हणजे 35 गुणिले 10 म्हणजेच किती? 350 म्हणजेच ऑप्शन नंबर 2 बरोबर. लक्षात ठेवा, एकाच वेळेस जर व्यक्तीला पण ओलांडला असेल आणि प्लॅटफॉर्मला पण ओलांडला असेल तर व्यक्तीला ओलांडायचं डिश करो विश करो डिश टीव्ही, प्लॅटफॉर्मला ओलांडायचं असेल प्लॅटफॉर्मची लांबी रेल्वेची लांबी टीव्ही. क्लिअर आहे. आता हे झालं टोटल सोडवण्याची मेथड. सर काय अजून कन्सेप्ट काय बघा. 150 मीटर लांब प्लॅटफॉर्मला 50 सेकंद लागतात आणि व्यक्तीला म्हटलं तर किती? 35 सेकंद लागतात. मग मित्रांनो, सहज सोपं कळतंय बघा, सहज सोपं की प्लॅटफॉर्म वाढल्यामुळं 150 लांबीचा प्लॅटफॉर्म वाढल्यामुळं 15 सेकंद वाढलेत. मग 150 भागिले 15 जर केलं तर 10 मीटर पर सेकंद हा स्पीड येऊन जातो. बरोबर. व्यक्तीला ओलांडलं जातंय किती सेकंदात? 35 म्हणजे 35 गुणिले 10 म्हणजेच उत्तर आलं 350. असं ज्यांची डायरेक्ट अंडरस्टँडिंग आहे त्या अंडरस्टँडिंग वरून सुद्धा तुम्ही याचं उत्तर काढू शकता. ऑप्शन नंबर 2. क्लिअर आहे. एकदम साधं सोपं इथं लक्षात येऊन जातं. बघा पुढचा प्रश्न, मुलांच्या एका ओळीमध्ये
गगन डावीकडून चौथा आहे, डावीकडून गगन भाऊ कितवा आहे? चौथा, हा गगन आहे. आणि प्रदीप उजवीकडून कितवा आहे? आठवा आहे, आठवा प्रदीप. बरोबर, ठीक आहे. जेव्हा ते त्यांच्या जागांची अदला बदल करतात, म्हणजे गगन भावाला इथं आणि प्रदीप भावाला इथं, गगन प्रदीप इथं आला, बरोबर, अदला बदल करतात, तेव्हा गगन डावीकडून 12वा होतो, गगन डावीकडून 12वा होतो. तर प्रदीपचा उजवीकडून क्रमांक काय? गगन काय होता तू 4, काय झाला तू 12, म्हणजे 8ने वाढला रे, मग मी पण 8ने वाढणार रे, मग मी होणार कितवा? 16वा. ऑप्शन नंबर 1 बरोबर. तू किती वाढला, मी तेवढ्याने वाढणार. साधं सोपं तत्व. आता सिंपल गोष्ट, सर आकृती न काढता सुद्धा सोडू शकलो असतं का? हो. गगन डावीकडून चौथा, प्रदीप उजवीकडून कितवा? 8वा. जागांची अदला बदल केली, पुढे काय आलं बघा, गगन डावीकडून कितवा झाला? 12वा. सिंपल गोष्ट आहे. प्रदीप गगनला म्हणतो, गगन काय होता रे तू बाळा? चौथा. काय झाला रे तू? 12वा. कितीने वाढला रे? 8ने. मग मी काय रे? 8वा. मग मी पण 8ने वाढतो ना बाबा, म्हणजे मी किती झालो? 16वा. ऑप्शन नंबर 1. काय होतास तू? काय झालास तू? ही गोष्ट इथं लक्षात येऊन जाते. बघा मित्रांनो, पुढचा प्रश्न. 3 नळ PQR एक टाकी अनुक्रमे 10, 12 आणि 15 तासात भरतात. 3 नळ आहेत, P आहे, Q आहे, R आहे. तिन्ही नळ 10, 12 आणि 15 तासात भरतात. 2 पेक्षा जास्त नळ एकत्र आली, जास्त माणसं एकत्र आली, लसावी मेथडचा वापर करायचा. या तिघांचा लसावी 60 येतो. 60, 10 60, 12 पंचे 60, 15 चौक 60. आता गंमत अशी आहे, यांनी हे एका तासाचं काम झालं, टोटल 60 काम करायचं. बघा किती तास लागतील, तर तास पहिला, तास दुसरा, तास तिसरा, तास चौथा. कंडिशन काय दिली होती? P नेहमीच उघडा राहतो, म्हणजे पहिल्या तासाला P उघडाय 6 काम होणार. Q व R एक एक तासाने पाळी उघडे होतात, पाळीने उघडले जातात. मग दुसऱ्या तासाला दुसरा नळ उघडला जाणार, मग 6 आणि 5 11 होणार, बरोबर. तिसऱ्या तासाला तिघही उघडले जाणार, म्हणजे होणार किती? 15. आणि हे कंटिन्यू असणार. आता 5वा जो आहे, 5वा दिवस, 5वा तास जो आहे, त्याला पूर्ण 15 होणार. पण खरं तर आपल्याला गरज ही 15ची आहे का? तर टोटल 60 करायचे आहेत, म्हणजे 6 आणि 11 17, 17 आणि 15 32, 32 आणि 15 47, 47 आणि 13चीच गरज आहे, म्हणजे 15 नको, तर 13/15 पाहिजे, म्हणजेच 15 पैकी 13 पाहिजे. 4 तास तर पूर्ण, ते 13/15, म्हणजे 4.13/15 तास. ऑप्शन नंबर किती? 2 बरोबर. हे लक्षात आलं पाहिजे किती करायचे त्यानुसार. बघा पुढचा प्रश्न सोपा. काही फुले झाडे आहेत, काही फुले, काही इथे काय? फुले. काही फुले काय आहेत? झाडे आहेत, झाडे. काही फुले झाडे आहेत, काही झाडे फळे आहेत. झाडाचं आणि फळांचं रिलेशन, काही झाडे फळे आहेत. बर, कोणतेही फळ पान नाही, फळाच्या बाहेर पान, फळाच्या बाहेर पान. आता एक गोष्ट बघा, पहिलं काही फळे झाडे आहेत, काही फळे झाडे, काही फळे झाडे हो आहेत, करेक्ट आहे. कोणतेही फळ फूल नाही, फळाचं आणि फुलाचं जमणारच नाही असं म्हणतात. ज्या ज्या वेळेस नाही शब्द येतो, निष्कर्षामध्ये नाहीचा शब्द येतो, इथं बघून सर नाही जमत असं मानताल तुम्ही. नाही म्हटलं तर खरंच जमणार नाही का? तर फळं इकडे येऊ शकतात ना, असं इथं येऊ शकतं हो. त्यामुळे हे विधान कन्फर्म बरोबर ठरत नाही, चूक. सर्व फळे फुले आहेत, सर्व फळे फुले असतीलच का? असू शकतात, आहेत असं नाही, चूक. बर, काही फळे झाडे नाहीत, काही फळे झाडे नाहीत. आता मित्रांनो लक्षात ठेवा, काही फळे झाडे नाहीत. तुम्हाला एक गोष्ट आहे, काही झाडे फळे आहेत, तर काही फळे झाडे नाहीत. हा निष्कर्ष निघतो नाही निघतो, हा डिपेंड्स पेपर सेटरचा माइंड आहे का? इथं फरक आहे की खरं तर ॲज पर निष्कर्ष काय निघतो? काही फळे झाडे आहेत, नाहीत. काही फळे झाडं आहे का? बघा, काही फळाचं झाडाचं रिलेशन दिले का? हो, काही झाडे फळे आहेत, काही झाडे फळे आहेत, बरोबर. मग काही फळे झाडे नाहीत, नाहीतचा निष्कर्ष निघतो का?
हो निघतो. मग 1 आणि 4 म्हणजेच ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. नाहीत हा थोडं जर आहे तर थोडं नाही हा सुद्धा निष्कर्ष निघतो. ऑप्शन नंबर 3 बरोबर. इथं 4 पण काही लिहिलेलं असेल. लक्षात ठेवायचा निष्कर्ष किती आहे? 3 आहे ॲज पर MPSC. क्लिअर. लक्षात ठेवा इथं नेहमी कॉन्ट्रोवर्शियल राहतं. सर काही आहे म्हणजे काही नाहीत का? हो अशी परिस्थिती असते. बघा पुढचा प्रश्न. बबन आपल्या घरापासून कॉलेजला 4 किलोमीटर प्रति तास या वेगाने गेल्यास 5 मिनिटं उशिरा पोहोचतो. बबन जर 4 किलोमीटर प्रति तास वेगाने गेला म्हणजे 4च्या वेगाने जर गेला तर 5 मिनिटं उशिरा पोहोचतो. जर तो 5 किलोमीटर प्रति तासाच्या वेगाने गेला तर 10 मिनिटं आधी पोहोचतो. म्हणजे उशिरा पोहोचणे आधी पोहोचणे. उशिरा पोहोचणे लवकर पोहोचणे. लक्षात ठेवा दोघांच्या वेळेतील फरक छेदाच्या ठिकाणी x छेद लहान वेग वजा x छेद मोठा वेग. x छेद लहान वेग x छेद मोठा वेग. आता मित्रांनो लक्षात ठेवा वेळेतील फरक हे 5 मिनिटं उशिरा आहे आणि 10 मिनिटं लवकर आहे. उशिरा लवकर असेल तर वेळेतील फरक म्हणजेच आपला काय असतो? बेरीज असते. 15 सेकंद 15 मिनिटं आलं तासात करायचे भागिले 60. अंतर भागिले लहान वेग 4. अंतर भागिले मोठा वेग 5. 15 एके 15 15 चौक 60 म्हणजे 1/4 आलं. इथे बघा इकडं 5x वजा हे 4x छेद 5 चौक 20. मग वरच्यांची जर केलं तर काय येते बघा 1/4 बरोबर x छेद 20. 4 पंचे 20 म्हणजे x बरोबर किती? 5. म्हणजे ते अंतर असणार 5 किलोमीटर. ऑप्शन नंबर 4. लक्षात ठेवा उशिरा पोहोचणे लवकर पोहोचणे ही ट्रिक लक्षात ठेवायची. बघा पुढचा प्रश्न 12वा सोपा. दोन संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 30 आणि 420 आहे. त्या दोन्ही संख्या 2:7 या प्रमाणात आहेत. तर मोठी संख्या काय? मित्रांनो पहिली संख्या माहित आहे तुम्हाला. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या. पहिली संख्या गुणिले दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिले लसावी. मसावी गुणिले लसावी. मग पहिली संख्या आपल्याला 2च्या पटीत 2x. दुसरी संख्या 7च्या पटीत 7x. मसावी 30 लसावी 420. या दोघांचा 7/14 भाग द्या. x × x x वर्ग म्हणजे 30 गुणिले 420 भागिले 14 बरोबर. 14 त्रिक 42 30 झालं. 30 गुणिले 30 90 झालं. 900 झालं. म्हणजे x बरोबर किती झालं? 30. x बरोबर 30 आहे. 30 उत्तर आहे का? नाही. मोठी संख्या बघा इथं आहे 7 गुणिले 30 7 त्रिक 21 म्हणजे 210. ऑप्शन नंबर 4 बरोबर. बघा एक टेबल रुपये 960 मध्ये विकल्यामुळे 960ला विकल्यामुळे दुकानदाराला 20% तोटा झाला. तर तो टेबल किती रुपयाला विकायला हवा जेणेकरून 20% नफा व्हायला पाहिजे. म्हणजे 20% तोटा झालाय तेव्हा 960ला विकल्यामुळं. म्हणजे 80% रक्कम म्हणजे 960. तर 120% रक्कम म्हणजे किती? 80 का तोटा आहे? 80 20 कमी त्याचा आकडा किती? 960. नफा आहे प्लस किती? मग यांचं क्रॉस मल्टिप्लिकेशन केलं तर काय होईल बघा. 0ला 0 गेलं. x बरोबर 96 गुणिले 120 भागिले 8. मग 8ने जर भाग दिला तर काय येईल बघा. 8 एके 8 8 दुने 16 12 गुणिले 12 144 पुढे 0 म्हणजे 1440. ऑप्शन नंबर 1 बरोबर. हा पॅटर्न फेवरेट पॅटर्न आहे. लक्षात ठेवा. एका सायकलच्या चाकाची त्रिज्या सायकलचं चाक आहे त्याची जी त्रिज्या आहे ती 35 सेंटीमीटर आहे. सेंटीमीटर बघा इथं एककामध्ये थोडं गंडवण्याचा प्रयत्न मी केलाय. तर 4.4 किलोमीटर अंतर पार करण्यासाठी किती फेरे लागतील? मित्रांनो क्लिअर आहे. पहिलं मला एक फेरा म्हणजे चाकाचा परिघ असतो. परिघ म्हणजे चाकाचा एक फेरा नेहमी लक्षात ठेवा. म्हणजेच चाकाचा परिघ असतो. चाकाचा परिघ म्हणजे परिघ असतो. लक्षात ठेवा एक फेरा म्हणजे परिघा सूत्र त्रिज्या दिली असता 2πr हे सूत्र आहे. म्हणजे 2 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या किती 35 7 5 35 5 दुने 10 10 गुणिले 20 म्हणजे 200
10 गुणिले 22 म्हणजे 220 सेंटीमीटर. एक फेरा म्हणजे 220 सेंटीमीटर. आता पहा काय आहे. आता काय करायचं, किती किलोमीटर जायचे, 4.4. मग फेरे किती लागतील, फेरे तर लक्षात ठेवा 4.4 किलोमीटर भागिले काय करावं लागेल तर 220 सेंटीमीटर. आता किलोमीटरचं मीटर पहिलं करा, 4.4 गुणिले 1000 करा. मीटरचं सेंटीमीटर करताना गुणिले 100 पण करतात. म्हणजे किलोमीटरचं मीटर 1000 ने गुणतात, मीटरचं सेंटीमीटर 100 ने गुणतात, भागिले 220. मग यांचा गुणाकार जर केला तर 4400 पुढे 100 भागिले 220. करेक्ट. चला 00 गायब करूया. 00 गेला. 22 दुने 44, 20 गुणिले 100 म्हणजे 2000. ऑप्शन नंबर 2 बरोबर. करेक्ट. या टाईपचा प्रश्न कधी चुकला नाही पाहिजे, एवढी फक्त काळजी घ्यायची बाबांनो. बघा पुढचे जाणून बुजून प्रश्न सोपे ठेवलेत मी. का ठेवलेले असतात, आयोगाची स्ट्रॅटेजी तीच असते शेवटी. कारण पहिल्या प्रश्नामध्ये दमछाक व्हायला पाहिजे. एका मुलाच्या आजोबांचे वय त्याच्या वयाहून 5 पट आहे. जर मुलाचं सध्याचं वय 15 आहे म्हणजे मुलगा जर 15 वयाचा असेल तर आजोबाचं आजचं वय जे आहे आजोबाचं आजचं वय जे आहे ते 5 पट आहे म्हणजे 75. हे विचार केला आजचा. बर काय प्रश्न विचारलाय, किती वर्षापूर्वी आजोबांचं वय मुलाच्या वयाहून 7 पट होईल. खालून ट्राय करा. 8 वर्षापूर्वी. चला 8 वजा केलं तर किती होईल 7 आणि 8 वजा केलं तर किती होईल, 8 वजा केल्यावरती 67. मग काय पाडा जातो का, होते का 7 पट, नाही. मग 5 वर्षापूर्वी बघा बरं, 5 मायनस करा आलं 10, 5 मायनस करा आलं 70. मग झालं का 7 पट बघा, हो 7 पट झालं. म्हणजे किती वर्षापूर्वी, 5 वर्षापूर्वी. ऑप्शन 3. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडून लिहा. ABCD अक्षरमालेचा प्रश्न आहे. ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ. बघा मित्रांनो 18 20 ते त्या आकड्यानंतर बघू. ZY लागोपाठ. YW मध्ये 1 सोडलाय, WT मध्ये 2 सोडलाय, T मध्ये 3 सोडा म्हणजे P म्हणजे पुढचा P येणार आहे P. ऑप्शन 1 गेला, ऑप्शन 2 गेला. आता बघा आकड्यांचा हिशोब. 2 ने वाढलंय, 3 ने वाढलंय, 5 ने वाढलंय, आता 7 ने वाढणार. मूळ संख्यांचा फरक 35. ऑप्शन नंबर 3 बरोबर. करेक्ट. PYQ बेस आहे, सिंपल लक्षात ठेवायचं. बघा सूत्रावर आधारित गणित सोपं. A × A क्यूब प्लस B क्यूब असं जर असेल तर पहिल्या कंसामध्ये A प्लस बी, दुसऱ्या कंसामध्ये A स्क्वेअर मायनस AB प्लस B स्क्वेअर. हा फॉर्म्युला पाठच पाहिजे. हे आयोगाचं फेवरेट आहे, लक्षात ठेवा. आयोगाच्या PYQ बघून तुम्हाला कळून जाईल बरोबर, त्याच्यावरून कळून जाईल. इथे पहा, याचा विचार जर केला तर पहिल्या कंसामध्ये 528 प्लस 372, दुसऱ्या कंसामध्ये काय येईल 528 चा वर्ग म्हणजे 528 गुणिले 528 मायनस 528 गुणिले 372 प्लस 372 गुणिले 372. करेक्ट आहे. छेदाच्या ठिकाणी ते जे आहे 528 गुणिले 528 मायनस 528 गुणिले 372 प्लस 372 गुणिले 372. करेक्ट आहे. मग याच्यावरून जर विचार केला हा कंस जातो, मग यांची फक्त बेरीज ही आली किती 900. ऑप्शन नंबर 1 बरोबर. खरं तर एवढं सोडवायची गरज आहे का, नाही. हे सूत्रावरून कळलं पाहिजे. हा पार्ट फक्त राहणार, हा आणि खालचा कंस जाणार आहे. लिहिताय कशाला, कळलं पाहिजे. हे कधी होणार, आपली बूस्टर सोडून होणार, प्रॅक्टिसने होणार. बघा पुढचा प्रश्न, विभाज्यतेच्या कसोट्या. काय या संख्येमध्ये स्टारच्या ठिकाणी कोणता अंक ठेवला की 11 ने भाग जाईल. आता 11ची कसोटी काय सांगते तर अल्टरनेट अंकांची बेरीज करा. अल्टरनेट म्हणजेच काय 2 4 5 आणि 7, 2 4 5 आणि 7 यांची बेरीज करा. 2 आणि 4 किती 6, 6 आणि 5 11 आणि 7 18. मग दुसऱ्या अल्टरनेट अंकांची बेरीज करा. 3 स्टार 6, 3 स्टार आणि 6 यांची सुद्धा बेरीज 18च व्हायला पाहिजे. मग इथं कोणता आकडा ठेवू, इथं 9 ठेवू, तेव्हा बेरीज होते. ऑप्शन नंबर 4 बरोबर. म्हणजे अल्टरनेट अंकांची बेरीज करा. ती जी बेरीज बघा
दुसरे अल्टरनेट बेरीज करा, दोघांची वजाबाकी केली तर 0 यायला पाहिजे. जर नोटबुकला पेन म्हटलं, पेनला बुक म्हटलं, बुकला रुलर म्हटलं, रुलरला बॅग म्हटलं, तर एखाद्या माणसाला लिहायचे असल्यास तो कशाने लिहिल? लिहायचं म्हणलं तो कशाने लिहीन? पेनने. आणि पेनला काय म्हणायचं? बुक. म्हणजे उत्तर आलं बुक. ऑप्शन नंबर 3 एकदम चिल्लर. बघा पुढचा प्रश्न. प्लस म्हणलं की भागिले घे, मायनस म्हणलं की प्लस घे, गुणिले म्हटलं की वजा घे, भागिले म्हटलं की गुणिले घे. पदावली सोडव. 120 गुणिले म्हणजे काय? -30. प्लसचा अर्थ भागिले 6, मायनसचा अर्थ +24 आणि भागिलेचा अर्थ होतो गुणिले 3. बघा आता कॅल्क्युलेशन बोर्ड मस. पहिला भागाकार 120 वजा 6 पंचे 30 प्लस 24 त्रिक 72. ओके, मग यांची वजा केली 115 प्लस 72, यांची बेरीज केली की त्याला 187. ऑप्शन नंबर 2 बरोबर करेक्ट आहे. मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही सगळ्यांनी बूस्टर 14.0चा हा पेपर सोडवलेला आहे. सगळ्यांनी जेवढे जण माझा आत्ताचा व्हिडिओ पाहतायत प्रत्येकाने खाली कमेंट करून किती बरोबर आले, किती चुकले, किती वेळ लागला हे कमेंट करून प्रत्येकाने कंपल्सरी टाकायचंय म्हणजे टाकायचं. मला कळू द्या कोणत्या पेपरमध्ये तुम्ही कुठे आहात. म्हणजे या पेपरला तुमची स्वतःची आजमावू शकता तुम्ही. सत्सद विवेक बुद्धीला स्मरून आणि खरंच सत्य बोला, उगीच फेकाफेकी करू नका. जे तुमचं आलंय तेच टाका. किती वेळ गेला, किती बरोबर आले, किती चुकले, तर मला एक अंदाज येऊन जाईल की आपल्याला काय विद्यार्थी मित्र कुठं आहे. आणि तुम्हाला तर माहिती मी सदैव प्रयत्न करत राहतो. तुम्ही पण कनेक्टेड राहा. ही बूस्टर टेस्ट सिरीज पहिल्या 3 तुम्हाला यूट्यूबवर अवेलेबल होणार आहे. दररोज तर आपल्या टेलिग्राम चॅनलला अवेलेबलच होणार आहे. पण एक्सप्लेनेशन पाहण्यासाठी तुम्ही आपल्या ॲपवर जायचे. ही बूस्टर टेस्ट सिरीज 14.0 जॉईन करायची आहे. जॉईन केल्यानंतर तुम्हाला दररोज टेस्ट 15 म्हणजे आपण ही तर अल्टरनेट विचार केलेला आहे. म्हणजे सोमवार, बुधवार, शुक्रवार असं राहणार आहे. कारण हे पहिलं अल्टरनेट. आता मध्ये काय करायचं मग सर? आम्ही मंगळवार, शुक्रवार, शनिवार म्हणजे मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार काय करू? मग तुम्हाला हे 13, 12, 11 किंवा 10 पर्यंत ज्या टेस्ट सोडवल्या नाही त्यापैकी कोणतीही जॉईन करा. ते मध्ये फिल इन द ब्लँक्समध्ये काम करा. दररोज एक पेपर तुम्ही सोडवला पाहिजे. मी ऑलरेडी जर 195 पेपर अवेलेबल करून दिले असेल, याचे 15, याचे 15, याचे 15, कोणताही एक जॉईन करा, काही फरक पडत नाही. त्यानुसार करायचं. जर बूस्टर सराव ग्रंथ जर पुस्तक असेल तर अडचण नाही. आणि ज्या टॉपिकचे प्रश्न तुम्हाला कमकुवत वाटतात की ज्या टॉपिकला तुम्हाला अडचण वाटते तर त्याचे फक्त PYQ बुक सोडवा, बाकी काही नाही. आणि एक क्लिअर समजून घ्या. ज्या विद्यार्थी मित्रांना आजच्या पेपरमध्ये 15+ जर मिळाले नसतील, बघा वेळेचा विषय नाही, पण 15च्या वरती जर मिळाले नसतील तर सिंपल लक्षात ठेवा, आपल्याला ह्या 2 बॅचपैकी आपल्याला एक बॅच जॉईन करून आपलं काम करून घेणं आहे. आपल्याला रिस्क घ्यायची नाही, ही गोष्ट करायची आहे. जर तुमचा लईच बेसिक कच्चं आहे सर, माझं खरं 10 पण स्कोर येत नाही, विचारा स्वतःला, तर तुम्ही बेसिक पासून आपली हायब्रिड 20 नंबरची बॅच जॉईन करून काम करून घ्या. जर तुमचा 10 ते 15 मध्ये स्कोर अडकतोय, जर कॉन्फिडन्स येत नाही सर, तेवढं बूस्ट होत नाही सर, तर तुमची आपली आर्यभट्ट नावाची बॅच 3 तारखेपासून 3 ऑगस्ट पासून दररोज संध्याकाळी 9 वाजता लाईव्ह स्वरूपात अवेलेबल होणार आहे. लाईव्ह 9 ते 10 किंवा 10:15 पर्यंत रेग्युलर असणार आहे. हे तुम्ही ह्या बॅचला जॉईन व्हा. बाकी बूस्टर टेस्ट सिरीज रेग्युलर आहे. PYQ जर काय अडचण असेल तर PYQ जॉईन करू शकता. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने स्वतःला ठरवा. सर मला काही अडचण येत नाही सर, मी फक्त बूस्टर सोडवतो, तुमची चॉईस. तुम्हाला जसं योग्य वाटेल तसं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून तुम्ही सगळे अटॅच राहा. दररोज सराव करा. सरावाच्या व्यतिरिक्त आपल्याला कशाचीच गरज नाही. गणिताला पहिली कन्सेप्ट क्लिअर, PYQवर कमांड, बूस्टर, बस एवढ्याच तत्वाने जायचे. आणि हे दररोज जायचे. बघा रिझल्ट येतो म्हणजे येतो. ठीक आहे, मग थांबूया ह्या व्हिडिओ पुरतं. भेटूया पुढच्या टेस्टमध्ये. धन्यवाद.